याला पहिली ते 10वी पर्यंत वर्ग आहेत आणि जे काही विद्यार्थ्यांची संख्या ही देखील भरपूर आहे, परंतु नियमानुसार जे काही शिक्षक लोक पाहिजे होते, उच्च प्राथमिकला 5 पाहिजे, तिथं 3च आहेत, 2 पदं रिक्त आहेत आणि माध्यमिकला 4 शिक्षक पाहिजे होते, त्याच्यातल्या 3 जणांच्या ऑर्डर निघलेल्या आहेत. परंतु आज देखील कोणीही रुजू झालेलं नाही. आजपर्यंत वेळोवेळी शाळेच्या अध्यक्षांनी, पालकांनी जिल्हा परिषदला, शिक्षणाधिकाऱ्यांना, BDOंना यांना निवेदन दिले, तरी देखील आजपर्यंत कोणताही शिक्षक इथं रुजू झाला नाही. त्याच्यामुळे शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शिक्षक उपलब्ध नाही आणि शासनाकडून जे काही इलेक्शनचे SIRचे कामं लावण्यात आलेली आहेत त्या कामामुळेही देखील शिकवणीकडे शिक्षकांचं दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं इथं नुकसान होतं आहे. त्याच्यामुळे आज रोजी वारंवार निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारचं शिक्षक न आल्यामुळं आज रोजी पालकाचा संताप झाला असल्यामुळं आज रोजी पूर्ण पालकांनी शाळेला आज रोजी कुलूप लावलेला आहे आणि आपल्या माध्यमातून शासनाला आज रोजी अशी विनंती सगळी पालकाच्या वतीने लवकरात लवकर आम्हाला शिक्षक द्यावा, विद्यार्थ्यांचं जे होणारं नुकसान आहे हे टाळावं. कारण शिक्षक नसल्यामुळं जे काही पालक वर्ग आहेत त्यांच्यामध्ये नाराजी होत असल्यामुळं जे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जे काही मुलांच्या टिशा वगैरे ते काढून नेतात. एकदा जर पटसंख्या कमी झाली तर कोणत्याही प्रकारचे शिक्षकांची इथले पदं कमी होतील आणि उद्या भविष्यात जे काही गोरगरीब लोक येतात त्यांना जे दुसरीकडे शिकू शकत नाहीत त्यांचं फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आपल्यामार्फत शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर जे काही ऑर्डर निघलेले आहेत ते पण शिक्षकांनी जे काही पदं कमी आहेत ते देखील देण्यात यावे. धन्यवाद.